एक फ्रॅक्चरचा पेशंट जेव्हा येतो, त्यावेळेस आपण त्याला तिथल्या तिथे पहिलं बेसिक ह्युमॅनिटेरियन थिंग व्हिच वी कॅन डू इज टेक अवे द पेन ऑफ द पेशंट. सो छोट्या-छोट्या गोष्टी, की पेशंट ट्रान्सफर करणं एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर, वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशनसाठी ट्रान्सफर करणं, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आपण ते एक्स-रेज किंवा अदर रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करतो. याच्यामध्ये पेन रिलीफ इज अ बेसिक राइट ऑफ द पेशंट आणि मेजॉरिटी ऑफ द पेशंट वेदर इट इज मेडिकल पेशंट्स ऑर सर्जिकल पेशंट त्यांची प्रायमरी कंप्लेंट पेन असते. आपल्याला डिसीज डायग्नोसिस हे पेनमुळे खूप वेळा होतं. 80% पेशंट हा दुखतंय काहीतरी म्हणून आपल्याकडे येतो आणि मग त्याचं पुढे फर्दर डायग्नोसिस होतं. मग वेदर मेडिकल ऑर सर्जिकल तो आपला पुढचा डिसिजन असतो. सो पेन इटसेल्फ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिम्प्टम. इट्स अ व्हेरी सब्जेक्टिव्ह सिम्प्टम. म्हणजे आय कॅनॉट डिसाईड हाऊ मच पेन यू आर फीलिंग. इट इज यू हू विल टेक दॅट डिसिजन. आणि असंही नाहीये, की तुमची पेनची लेव्हल काय आहे, तुमची पेनची रिक्वायरमेंट काय आहे, हे कंप्लीटली सब्जेक्टिव्ह आहे. त्यासाठी आमच्याकडे व्हेरियस पेन स्केल्स असतात, की ज्यात आम्ही पेशंटला व्हिज्युअल एनालॉग स्केल्स जे म्हणतो, की ज्यात पेन किती होतंय हे पेशंट आपल्याला सांगू शकेल व्हर्बली आणि त्याला एक काहीतरी नंबरिंग सिस्टम आम्ही देतो. जेणेकरून ॲक्चुअल पेन किती आहे आणि पेनसाठी आपण इंटरव्हेन्शन केल्यानंतर वेदर इट इज वर्किंग ऑर शुड बी मॉडिफाय ऑर नॉट ह हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि हा सर्जरी, अॅनेस्थेशिया आणि इन जनरल नॉट ओन्ली अक्यूट पेन जो पेरिसर्जिकल पेन आहे, त्याहीपेक्षा क्रॉनिक पेन सिंड्रोम जे होतात पेशंटला, तर त्यामध्ये सुद्धा अॅनेस्थेशियाचं एक स्पेशलायझेशन आहे, की जे क्रॉनिक पेन जो पेशंटला वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो, त्याच्यात ते इंटरव्हीन करतात. व्हिच कुड बी न्यूरोलॉजिकल पेन, पोस्ट सर्जिकल पेन, मोस्ट ऑफ इट इज न्यूरोलॉजिकल पेन. There is a lot of big psychological component. A lot of patients who are on psychiatric medications can perceive pain very differently. And the pain itself can push those patients towards psychiatric illnesses like depression. A chronic pain can land a patient in a depression. So, treating a pain can be either prevention or treatment of the psychiatric disorder as well.